नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. मनमाडमध्ये दिव्यांग ग्रुप व भाजपा दिव्यांग आघाडीतर्फे ईद ए मिलन उत्साहात संपन्न. मनमाड दिव्यांग ग्रुप व भाजपा दिव्यांग आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रमजान ईदचे औचित्य साधून शिरखुर्मा, ईद ए मिलन आणि सर्वधर्म समभाव सौहार्द सलोखा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यात आला. या सोहळ्यासाठी मंचावर विविध धर्माचे धर्मगुरू उपस्थित होते. भंतेजी दीपंकर, मानसिंग जयस्वाल व सरकारी सेवक गुरुद्वाराचे बाबा रणजित सिंग यांचे शिष्य तसेच विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि समाजसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. मनमाड दिव्यांग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बुरहानभाई शेख आणि उपस्थित दिव्यांग बंधू भगिनींच्या हस्ते सर्व पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. बुरहानभाई शेख यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. मंचावर उपस्थित असलेल्या धर्मगुरूंनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व धर्म समभाव आणि सामाजिक सलोखा ही काळाची गरज असल्याचे सांगितले. दिव्यांगांनी पुढाकार घेऊन अशा प्रकारचे सर्वसमावेशक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी बुरहानभाई शेख व त्यांच्या टीमचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी एकमेकांची गाळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्यात. त्यानंतर सर्व नागरिक आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे शिरखुर्माचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाने मनमाड शहरात जातीय सलोख्याचे एक उत्तम उदाहरण सादर केल्याचे पाहायला मिळाले. आवाज एन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक.